रामकृष्ण हरी. तर आज आपण करणार आहोत भोपळ्याची भाजी. मी इथे भोपळा बारीक चिरून धुवून घेतलेला आहे. शेपूसुद्धा बारीक चिरून धुवून घेतलेली आहे. आता त्याला लागणारं साहित्य: कांदा, हिरवी मिरची, ओलं खोबरं, लसूण आणि तुरीची डाळ मी भिजत घातलेली आहे 2 तास आधी, तुम्ही बघू शकता. तर आता आपण ह्याची फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी घेतलेलं आहे मी 1 चमचा तेल. तर आता फोडणीत आपण घालणार आहोत ओली मिरची, लसूण. थोडंसं भाजून झालं की त्यात आपण घालणार आहोत कांदा. कांदा आपल्याला 1 मिनिट भाजायचा आहे. भाजून झालं की त्यात आपण ॲड करणार आहोत तुरीची डाळ. तुरीची डाळ जराशी भाजून झाली की त्यात आपण धुतलेला भोपळा आणि शेपू घालून घेऊया. तुम्ही बघू शकता या पद्धतीने भाजी घालून त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याला झाकण लावून एक 5 ते 6 मिनटं ह्याला चांगली वाफ येऊन देऊया. चांगली वाफ आल्यानंतर आपण एक 5 ते 6 मिनटं झाल्यावर वरून खोबरं घालूया. खोबरं घालून पुन्हा एक 5 ते 10 मिनटं आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची, जेणेकरून ह्याला पाणी सुटेल. बघू शकता तुम्ही आता आपल्याला पाणी सुटलेलं आहे. ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे. परतून झाली की आणि पुन्हा एक 5 मिनटं वाफ द्यायची आहे. वाफ देऊन झाले की तुम्ही इथे बघू शकता माझी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने करता ते नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता मी इथे भोपळ्याची भाजी, वडे, आमटी, वरण, भात, शेवयाची खीर आणि बटाट्याची भाजी सर्व केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला.